90 साली मी शिवसेना सोडली आणि त्यावेळेला सोडल्यानंतर काय परिस्थिती होती, किती दिवस हे तुम्हाला माहिती आहे. आणि तेव्हापासून कसं मला टार्गेट करण्यात आलं, तेव्हापासून मी ठरवलं. आणि ओबीसीला ते आरक्षण जे आहे, जे VP सिंग साहेबांनी अनाऊन्स केलं होतं, ते शरद पवार साहेबांच्या राज्यामध्ये आम्ही तिकडे त्यांच्याबरोबर गेल्यानंतर ते या राज्यामध्ये लागू करण्यात आलं. आणि तेव्हापासून या ओबीसी, मागासवर्गीय असेल, सगळे अगदी आम्ही तर मुस्लिम, दलित, आदिवासी सगळ्यांसाठी कुठल्या ना कुठे, मराठा समाजासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आखणं, शिक्षणाच्या योजना आखणं, त्यांच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणं. आणि घरं असतील तर घरंसुद्धा आपण सगळ्यांना देतो. रमाई योजना असेल, शबरी योजना असेल, ओबीसी घर योजना असेल, अनेक ज्या आहेत घरांच्या योजना आपण देतो. शेतीच्या ज्या योजना आपण देतो, ज्या वेळेला आपण एखाद्याचं कर्ज माफ करतो शेतकऱ्यांचं, तर सगळ्यांनाच करतो. असं आहे का फक्त मराठा समाजाला करतो, दलित समाजाच्या शेतकऱ्यांना नाही करत किंवा ओबीसीला करत नाही, असं नाही होत. सगळ्यांनाच ते फायदे मिळतात. रस्ता केला, सगळ्यांनाच फायदे मिळतात. पाणी आणलं, सगळ्यांनाच त्याचा फायदा मिळतात. त्याच्यामुळे ते ती कामं तर सगळ्यांसाठी आपण करतच असतो. आरक्षणाचा जो प्रश्न जो आहे हा संविधानातून जो आलेला आहे, 5000 वर्ष जे दबलेले आहेत, जे गावाच्या विषयी बाहेर राहत आहेत, ज्यांना दुय्यम वागणूक समाजात दिली गेलेली आहेत, त्यांना वरती आणण्यासाठी हे संरक्षण आहे, हे आरक्षण आहे. हा गरीब हटवायचा कार्यक्रम नाही, मी पण सांगितलं, आता लोक सांगायला लागलेले आहेत. बरं, यांनी हे आरक्षण दिल्यामुळे ताबडतोब गरिबी हटली असंही होत नाही. आता आरक्षण आम्हाला कितीतरी दलितांना आहे, आदिवासींना आहे, झोपडपट्ट्यांमध्ये अजून तेच लोक विचार राहत आहेत. गरिबी तशी हटत नाही. गरिबी हटवण्यासाठी वेगळे कार्यक्रम आहेत. हे आहेत समाजामध्ये थोडी प्रतिष्ठा त्यांना प्राप्त व्हावी, शिक्षणातून, नोकरीतून, या राजकारणातून सुद्धा, यासाठी हे आरक्षण दिलं जातं. सर, ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.